नमस्कार. टुडे वी लर्न मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. आज आपण अन्न टिकवण्याच्या पद्धती पाहणार आहोत. क्रॉप्स लाईक व्हीट, राईस, पल्सेस एक्सेट्रा आर नीडेड थ्रूआउट द इयर. But production of these crops is seasonal. Hence, to make them available throughout the year, it is essential to store and protect one season's crop till next season. जी पिके वर्षातून एकदा येतात ती वर्षभर वापरावी लागतात. त्यांचे उत्पादन वर्षातून एकदाच होत असते आणि पूर्ण वर्षभर ते साठवून ठेवावे लागतात. Fruits such as mango, jackfruits, vegetables like green peas, bitter melon get produced in large quantity in specific season. काही फळे ही ठराविक हंगामात येत असतात. त्याच हंगामात त्यांची चव, वास, आकार हे चांगल्या पद्धतीचे असते. इफ दे आर नॉट प्रिझर्व दे विल गेट स्पॉइल्ड. जर ती प्रिझर्व केली नाही, टिकवून ठेवली नाहीत तर ती खराब होतात. अँड विल नॉट बी अवेलेबल वन्स देअर सीझन इज ओव्हर. एकदा त्यांचा हंगाम संपला की ती पुन्हा मिळत नाहीत. Different foodstuffs are produced in different locations. They need to transport it to distant places without damaging their quality. काही पदार्थ असे असतात की ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी ते पाठवावे लागतात. फॉर एक्झाम्पल, डेअरी प्रोडक्ट्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम डेअरी और पोल्ट्री फार्म्स टू कंज्युमर्स ॲट डिस्टन्स प्लेसेस. दूध आणि दुधाचे पदार्थ ग्राहकांपर्यंत पोचवावे लागतात. मधल्या वेळेत ते खराब होऊ नये यासाठी व्यवस्था करावी लागते. Storage of food also needs to be done in home to avoid visiting market repeatedly. Various kinds of papads, jams, pickles, onion, masalas are preserved for the whole year in many homes. On day-to-day basis, homes leftover meal needs to be preserved so that it can be served as a part of the next meal. अन्नपदार्थाची साठवण ही करावी लागते. पापड, लोणची, जॅम हे सुद्धा वर्षभर आपण साठवून ठेवतो. अन्नपदार्थ खराब होण्याची कारणे. Certain food items get spoiled quickly due to their nature, such as milk, mango pulp, etc. If moisture is retained in grains, or if vegetables like onions, potatoes are not kept dry, they get spoiled. काही पदार्थ लवकर खराब होतात. दूध आणि आंबा हे पदार्थ लवकर खराब होतात. काही पदार्थांमध्ये पाण्याचा अंश राहिला तर ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. इन्सेक्ट्स, माईस, रॅट्स, कॉकरोचेस इन्फेस्ट द फूड अँड स्पॉइल इट. काही पदार्थ कीटकांमुळे खराब होतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक फंगस विच ग्रो ऑन फूड अल्सो स्पॉइल इट. पदार्थावर तयार होणारी बुरशी ही सुद्धा पदार्थाला खराब करण्यासाठी कारणीभूत ठरते. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर इन्क्लुडिंग इन एअर अँड वॉटर. असे सूक्ष्मजीव पाण्यामध्ये आणि हवेमध्ये सगळीकडेच असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी सीन विथ नेक आईज बट दे ग्रो रॅपिडली ऑन फूडस्टफ्स इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड वॉर्म. जिथे दमट हवा असते अशा ठिकाणी अशा सूक्ष्मजीवांची वाढ पटकन होत असते. Microorganisms spoil food and reduce its nutritional value. अशा सूक्ष्मजीवांमुळे पदार्थाची पोषण क्षमता कमी होते. To preserve foodstuffs, microorganisms in them should be destroyed. त्यामुळे पदार्थ साठवण्यासाठी
त्यातील हे जे सूक्ष्मजीव आहे हे नष्ट केले पाहिजेत. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ड्रायिंग म्हणजे वाळवणे. कूलिंग म्हणजे थंड करणे. बॉइलिंग म्हणजे उकळणे. एअरटाईट पॅकिंग म्हणजे हवा बंद करणे. ॲडिंग प्रिझर्वेटिव्ज म्हणजे परिरक्षकांचा वापर करणे. आता आपण या अन्न टिकवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. वाळवणे. ड्रायिंग. ड्रायिंग ऑफ फूडस्टफ्स कॉजेस लॉस ऑफ वॉटर कंटेंट इन देम. पदार्थ वाळवल्यानंतर त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज ऑल्सो यूज्ड प्रिझर्व फूडस्टफ्स लाईक पापड, स्वीट, डाल्स एक्सेट्रा. यासारख्या पद्धतींचा वापर पापड, कुरडया, सांडगे, मिरच्या वाळवण्यासाठी केला जातो. कूलिंग. थंड करणे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स नीड वॉर्मथ फॉर देअर ग्रोथ. सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी दमट हवामानाची गरज असते. फूड प्लेस्ड इन रेफ्रिजरेटर इज कूल्ड टू लो टेम्परेचर अरेस्टिंग ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवल्यानंतर त्याचे तापमान कमी केल्यानंतर त्यामधील सूक्ष्मजीवांची वाढ कमी करता येते. लेफ्ट ओव्हर मील इज स्टोअर्ड इन रेफ्रिजरेटर टू प्रिव्हेंट इट फ्रॉम स्पॉइलिंग. शिल्लक राहिलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यास ते सुद्धा खराब न होण्याची शक्यता असते. इन विंटर ड्यू टू कोल्ड वेदर फूडस्टफ्स डू नॉट गेट स्पॉइल्ड. थंडीमध्ये पदार्थ खराब होत नाहीत, ते खूप काळ टिकतात. बॉइलिंग. उकळणे. When foodstuffs are boiled, the microorganisms in them get destroyed due to the high temperature. जेव्हा काही पदार्थ उकळले जातात त्यामधील सूक्ष्मजीव हे नष्ट होतात जास्त तापमानामुळे. Milk when boiled does not get spoiled for a longer duration of time. Curries and vegetable preparation are brought to boil to prevent them from spoiling so that they can be served as a part of next meal. दूध, दुधासारखे पदार्थ हे उकळून त्यांचं टिकवण्याची क्षमता वाढवता येते. प्लेसिंग इन एअरटाईट कॅन्स और कॅनिंग. पदार्थ हवाबंद केल्यामुळे सुद्धा टिकवले जाऊ शकतात. आफ्टर डिस्ट्रॉइंग द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ड्रायिंग द फूडस्टफ्स प्रॉपरली दे आर प्रिझर्व इन एअरटाईट कंटेनर. पदार्थातील सूक्ष्मजीवांची वाढ रोखल्यानंतर तसेच ते वाळवल्यानंतर त्यांना एअरटाईट कंटेनरमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर ते जास्त काळ टिकतात. This ensures no air or water comes into the contact with foodstuff placed inside. हवा बंद केल्यानंतर त्यामध्ये हवा आणि पाणी येऊ शकत नाही. Many foodstuffs such as jams, pickles, juices are preserved using this method. अशा पद्धतीने वेगवेगळे लोणची, जॅम, ज्यूस हे हवाबंद करून ते टिकवले जाऊ शकतात. पदार्थ टिकवण्याची आणखीन एक पद्धत म्हणजेच प्रिझर्वेटिव्ह परिरक्षकाचा वापर करणे. Substances which are added to food items like jams, pickles, etc. to preserve them for a long time are called preservative. जॅम आणि लोणची यामध्ये काही पदार्थ घालून त्या पदार्थाची टिकवण्याची क्षमता वाढवता येते, त्याला परिरक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ
साखर, मीठ, व्हिनेगर हे पदार्थांमध्ये वापर केल्यानंतर त्या पदार्थाची टिकवण्याची क्षमता वाढवता येते. परिरक्षके 2 प्रकारची असतात, नैसर्गिक आणि रासायनिक परिरक्षके. देअर आर 2 टाइप्स ऑफ प्रिझर्वेटिव्ह, नॅचरल प्रिझर्वेटिव्हज अँड केमिकल प्रिझर्वेटिव्हज. व्हिनेगर, मोहरी, मीठ, साखर, तेल ही नैसर्गिक परिरक्षके आहेत. केमिकल प्रिझर्वेटिव्हज. Sometimes combination of preservatives is used. In homemade pickles, salt, spices and oil are added not only as ingredients but also as natural preservatives. काही वेळा एकापेक्षा जास्त परिरक्षकांचा वापर करून पदार्थ टिकवण्याची क्षमता वाढवता येते. Though food can be preserved using different methods of preservation, it still has defined lifetime after which it begins to spoil in spite of preservation. Hence, when buying packed food, one must check the expiry date. जरी आपण पदार्थ टिकवण्याच्या पद्धतींचा वापर केला, म्हणजे उकळवले किंवा थंड केले किंवा ड्राय केले, तरीसुद्धा काही वेळेस पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. बाजारातून आणलेले जे पदार्थ असतात त्यातील एक्सपायरी डेट चेक करून घ्यावी. स्पायसेस, मसाल्याचे पदार्थ. स्पायसेस प्ले an important role in Indian cuisine. मसाल्याचा पदार्थ हे भारतीय पदार्थांमध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून वापरला जातो. स्पायसेस ॲड फ्लेवर्स टू आवर फूड. आपल्या अन्नपदार्थाला चव येण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जातो. देअर आर मेनी स्पायसेस लाईक कार्डमम, क्लोव, जिंजर, सिनेनॉन. एव्हरी स्पाइस हॅज इट्स ओन टेस्ट. वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ असतात. As they have strong tastes and flavor, they are added in food in very small quantities. त्यांची जी चव असते ती तिखट असल्यामुळे ते अगदी कमी प्रमाणात पदार्थांमध्ये वापरले जातात. Different spices are obtained from specific parts of different plants. ठराविक वनस्पतींपासून हे मसाल्याचे पदार्थ मिळवले जातात. Different masalas are made by mixing different spices and powdering them together. वेगवेगळे मसाले हे वेगवेगळ्या स्पायसेसचा वापर करून केले जातात. थँक यू.